शेळगी येथील योगीनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या योगीनाथ सभागृह या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। शेळगी येथील योगीनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं उभारण्यात आलेल्या योगीनाथ सभागृह या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभल्यानं सोहळ्याला विशेष रंगत आली। कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीतानं करण्यात आली। त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन सोहळ्याला प्रारंभ झाला। संस्थापक चंद्रकांत रमण शेट्टी यांनी प्रास्ताविक करत संस्थेचा आतापर्यंतचा प्रवास आणि आर्थिक लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला। या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी भूषवलं। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, सोलापूर सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार दिलीप माने, भाजपच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, सोलापूर पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे, शहर उपनिबंधक प्रगती बागल यांची उपस्थिती होती। यावेळी सर्व मान्यवरांचा शाल बुके देऊन सन्मान करण्यात आला। उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या कार्याचं कौतुक करत भविष्यातील वाटचालीला शुभेच्छा दिल्या। पतसंस्थेचे चेअरमन महेश ठेसे यांनी आभार प्रदर्शन केलं। सूत्रसंचालन डॉक्टर ममता बोल्ली यांनी केलं। या सोहळ्याला संस्थेचे सर्व संचालक, संचालिका, कर्मचारी, सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते। योगीनाथ पतसंस्थेच्या या नूतन वास्तूमुळे परिसरातील आर्थिक आणि सामाजिक विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त करण्यात आली। 10-15 वर्ष शेळगीसारख्या भागात नगरसेवक म्हणून काम करते अशा व्यक्ती पतसंस्था किंवा बँका चालवणं हे राजकीय लोकांना थोडंसं अडचणीचं असतं आणि त्याचं कारण आता पतंगे साहेबांनी सांगितलं किंवा कदाचित बागल मॅडमला त्याबाबतचं कल्पना आहे की कर्ज देणं सोपं आहे, परंतु कर्जाची वसुली करताना येणारा वाईटपणा हा आपल्या राजकारणावरती होऊ शकतो आणि त्याचं मला वाटतं 15 वर्षात तुम्हाला कधीही फटका बसला नाही। तुम्ही त्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करून ही पतसंस्था वाढवली आणि आता आपण सांगितलं की 30,000 रुपयावरून सुरुवात झालेली पतसंस्था आज 30 कोटीपर्यंत पोहोचलेली ही कुठेतरी तुमच्यावरती असलेला विश्वास आहे, तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांची तुमच्या सोबत घेऊन जाण्याची वृत्ती, म्हणून मला वाटतं हे या ठिकाणी शक्य झालं। अनेक कोरोनाचे काळ असतील किंवा अनेक संकट आली असतील, आता कोणीतरी व्यासपीठावरती उल्लेख अडचणीचा केला। मला वाटतं अन्नामुळे कुठलीही गोष्ट अडचणीत येण्याचा विषय नाही, उलट अडचणीत असणाऱ्यांना बाहेर काढण्याचं काम रमण शेट्टी अण्णा करतात हे मला वाटतं थोडासा इतिहास आहे। आणि अण्णा तुम्ही मनाने खूप मोठे आहात, तुम्ही नेहमी त्याग केलेला आहे, तुम्ही राजकारणात त्याग केलात, समाजकारणात काम त्याग करतायत, आज अर्थकारणात ही पतपेढी पुढे घेऊन जात असताना सुद्धा तुमचा खूप मोठा त्याग या पतसंस्थेच्या कारभारात आहे।